नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा। ओंकार स्वरूपा तुची सर्व मूळ व्यापूनी सकळ राहिलासी। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने परमपूज्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो आहोत। आणि अभंग ज्ञानेश्वरीच्या आरंभी स्वामींनी केलेल्या मंगलाचरणाचा विचार आपण करत आहोत। मंगलाचरण का करावं याचा विचार करत असताना मंगलाचरण करणं ही शिष्टांची परिपाटी आहे, आस्तिकांची परंपरा आहे असा विचार काल आपण पाहिला। आणि शिष्टांची परिपाटी म्हणत असताना शिष्ट कुणाला म्हणावं, कोण शिष्ट आहे त्याचा विचार आपण केला। शिष्टाचार काल आपण पाहिला। आस्तिक कुणाला म्हणावं, नास्तिक कुणाला म्हणावं त्याची चर्चा काल आपण केली। आणि त्या आस्तिकांमध्ये सुद्धा तार्किक आस्तिक आणि श्रौत आस्तिक असे दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत। आणि त्यामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, स्वामीजी हे सगळे श्रौत आस्तिक आहेत, अर्थात वेदावरती अत्यंत निष्ठा असलेले हे आस्तिक आहेत असं आपण काल विचार पाहून आलेलो आहोत। आणि अशा श्रौत आस्तिकांची परंपरा आहे की ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करावं। कोणतंही कार्य ज्या वेळेला एखादा मनुष्य करतो त्यावेळेला ते कार्य करण्यापाठीमागे त्याचा काहीतरी आपल्याला सुप्त हेतू हा निश्चितपणे असतोच। कारण की शास्त्रकारांनी असं चिंतन केलेलं आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते। प्रयोजना वाचून मंदाती मंद मनुष्यही प्रवृत्त होत नाही कोणत्याही कार्यात। मग श्रेष्ठ असलेले शिष्ट हे निरर्थक कार्यामध्ये प्रवृत्त होतील काय, तर निश्चितच होणार नाही। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की शिष्टांनी श्रेष्ठांनी मंगलाचरण केलं आहे म्हणजेच त्या मंगलाचरणाचे काहीतरी हेतू आहेत। काय हेतू आहेत तर त्याचं चिंतन करत असताना व्याकरण महाभाष्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे, मंगलादीनी मंगलमध्यानी मंगलांतानि च शास्त्राणि प्रथन्ते वीर पुरुषाण्यायुष्मत् पुरुषान्यध्येतारश्च बुद्धियक्ता यथा स्युरिती। याचा अर्थ असा आहे की ग्रंथाच्या आरंभी, ग्रंथाच्या मध्ये आणि ग्रंथाच्या अंतिम विभागी
3 ठिकाणी मंगलाचरण करावं. बरं, असं 3 ठिकाणी मंगलाचरण केल्याने त्याचा परिणाम काय होईल? तर पहिली गोष्ट, शास्त्र ग्रंथाचा प्रचार प्रसार होईल. ज्या शास्त्राच्या आरंभी, मध्ये आणि अंत्य मंगलाचरण आहे त्या शास्त्राचा प्रचार होतो. ज्या ग्रंथाच्या आरंभी, मध्ये आणि अंतिम मंगलाचरण आहे त्या ग्रंथाचा प्रचार प्रसार होतो. एक, त्यानंतर ग्रंथाचं अध्ययन करणारे हे दीर्घायुषी व्हावेत, बुद्धिमान व्हावेत, वीर संपन्न व्हावेत, अर्थात त्यांच्या ठिकाणी पराक्रमता यावी, याकरता म्हणून मंगलाचरण करावं असा नियम आहे. आणि व्याकरण महाभाष्यकारांच्या या वचनाला अनुसरून ज्ञानोबरायांनी आणि स्वामींनी या ज्ञानेश्वरीच्या आरंभी, यानंतर 2रा, 3रा, 5वा, 7वा आणि 8वा हे 5 अध्याय सोडून सगळ्याच अध्यायांच्या आरंभी नमन म्हणा, मंगलाचरण म्हणा किंवा प्रस्ताव म्हणून काही ओव्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि ग्रंथ समाप्तीपूर्वी मंगलाचा वर्षाव करणारं पसायदान आपल्याला मागितलेलं पाहायला सापडतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ग्रंथाच्या आरंभी हे मंगलाचरण आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ग्रंथाच्या मध्येही आहे आणि ग्रंथाच्या शेवटी देखील आहे. ग्रंथाच्या अंतिम भागामध्ये सद्गुरु श्री श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांचा आशीर्वादामध्ये सर्व भूतमात्रांचं कल्याण, सुख हे प्राप्त करून घेण्यासाठी ज्या ओव्या आहेत तेच पसायदान आहे, मंगलाचरणच आहे. आणि म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीच्या संदर्भाने असं सांगता येईल की आत्मरूपा तुझ करे नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा, हे ग्रंथाच्या आरंभीचं मंगलाचरण आहे आणि पसायदान हे ग्रंथाच्या शेवटचं मंगलाचरण आहे. ठीक आहे. म्हणजे जे ग्रंथाचं अध्ययन करणारे आहेत त्यांना दीर्घायुष्य, बुद्धी आणि अविद्येवर विजय मिळवण्याकरता शक्ती प्राप्त व्हावी याकरता मंगलाचरण करावं, हा एक मंगलाचरणाचा हेतू आपल्याला लक्षात घेता आला. दुसरा हेतू काय आहे तर एक श्रुती वाक्य आपल्याला सांगितलं गेलंय, समाप्ती कामो मंगलमाचरेत. सद्यस्थितीमध्ये ज्या काही श्रुती उपलब्ध आहेत त्या श्रुतींमधून आपल्याला ही श्रुती दिसत नाहीये. मग ही श्रुती आहे की नाही तर असं सांगतात की ही अनुमित श्रुती आहे किंवा कल्पित श्रुती आहे. अनुमित श्रुती म्हणजे काय? आज जरी प्रत्यक्षात ती दिसत नसेल तरी देखील ज्या अर्थी परंपरेने ही श्रुती सांगण्यात आलेली आहे याचा सरळ अर्थ असा आहे की निश्चितपणे ही श्रुती कुठेतरी उपलब्ध आहे, परंतु ती आज उपलब्ध वाङ्मयामध्ये आपल्याला मिळत नाही, परंतु ज्या अर्थी ऋषीमुनींनी या श्रुतीचा प्रयोग केलेला आहे त्या अर्थी ती श्रुती आहे असं एक अनुमानच या श्रुतीविषयी आपल्याला करावं लागतं. म्हणून त्याला अनुमित श्रुती असं म्हणायचं. मग ही श्रुती आपल्याला काय सांगते की आपण हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नतेने पार पडावं असं जर वाटत असेल तर मंगलाचरण केलं पाहिजे. म्हणून ग्रंथारंभे मंगलाचरण करण्याची वेदाची आज्ञा आहे. याविषयी न्यायशास्त्रामध्ये असं म्हणतात, मंगलम वेद बोधित कर्तव्यताकम अलौकिक अविगीत शिष्टाचार विषयत्वात दर्शातिवत. म्हणजे मंगलाचरण करावं असं स्वतः आपल्याला वेद सांगतात. एक, त्यानंतर मंगलाचरण हा शिष्टमान्य अशा अलौकिक आचरणाचा आणि अविगीत शिष्टाचाराचा विषय आहे.
अविगित शिष्टाचार म्हणजे काय आहे? तर जो शिष्टाचार भविष्यामध्ये अनर्थकारी ठरत नाही त्याला अविगित शिष्टाचार असं म्हणतात. काही वेळेला असं असतं की एखादी गोष्ट मोठी लोक सुद्धा आचरतात. क्षमस्व. काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टींचं आचरण हे मोठ्या माणसांकडनंही होतं आणि त्या गोष्टींना काही फळही असतं, परंतु ते फळ शेवटी अनर्थ करणारं ठरतं. उदाहरण मी आपल्याला सांगतो. अनेक अशी यज्ञ आहेत की ज्या यज्ञांमध्ये जीव हिंसा आहे. अर्थात सत्य, त्रेता, द्वापार या 3 युगांमध्ये तशा प्रकारची यज्ञ ही केली जात असत. परंतु त्यामध्ये मात्र ज्यामध्ये जीव हिंसा केली जाते अशा यज्ञांकरता परवानगी नाही. धर्मसिंधू, निर्णय सिंधू इत्यादी ग्रंथांमध्ये एक कलिवर्ज्य तालिका नावाचं प्रकरण आहे. म्हणजे कलियुगामध्ये काय करावं काय करू नये याचं वर्णन दिलेलं आहे. त्यामध्ये एक श्लोक आहे, तो सांगतो फक्त आणि पुढे जातो. अश्वालंभम गवालंभम संन्यासम फलपैतृकम देवराज्य सुतोत्पत्तीम कलौ पंच विवर्जयेत, असं तो श्लोक आहे. मला सांगायचं तात्पर्य आहे की कलियुगामध्ये असे यज्ञ नाहीत, परंतु ज्या वेळेला अशी यज्ञ केली जात असत त्या यज्ञाच्या परिणाम स्वरूपामध्ये जो यजमान आहे तो यजमान स्वर्गाला प्राप्त होतो की नाही? निश्चितपणे होतो. परंतु यज्ञाच्या पुण्य स्वरूपामध्ये स्वर्ग प्राप्ती झाल्यानंतर मग मात्र त्या यज्ञामध्ये जी जीव हिंसा त्या यजमानाकडनं घडलेली आहे त्या जीव हिंसेच्या परिणाम स्वरूपामध्ये त्या यजमानाला नरकाची देखील प्राप्ती होते, नरक देखील भोगावा लागतो. याचा अर्थ काय झाला की हा शिष्टाचाराचाच विषय आहे यज्ञ करणे, परंतु शेवटी मात्र अनर्थ करणारा आहे. तसं मंगलाचरण जर आपण पाहिलं तर मंगलाचरण हा शिष्टाचाराचा विषय आहे, परंतु अविगीत शिष्टाचाराचा विषय आहे. म्हणजे मंगलाचरणापासून पुढे कल्याणच आहे. कुठल्याही प्रकारचा अनर्थ हा मंगलाचरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून मंगलाचरण आपण केलं पाहिजे. मंगलाचरण करणं हे आवश्यक आहे. याकरता सांख्यशास्त्रामध्ये एक सूत्र असं आलेलं आहे, मंगलाचरणम शिष्टाचारात फलदर्शनात श्रुतितश्चेती. म्हणजे मंगलाचरण का करावं तर पहिली गोष्ट सांगितलेली आहे शिष्टाचारात. याचा अर्थ असा आहे की वैदिक परंपरेचं अनुसरण या निमित्ताने आपल्याकडनं घडणार आहे. असं आहे, काही परंपरा ह्या माणसाकडनं जतन झाल्याच पाहिजे. त्या परंपरा मोडल्याचा दोष आपल्याकडे येऊ नये याकरता म्हणून मंगलाचरण आहे. त्यानंतर फलदर्शनात म्हणजे या मंगलाचरण काहीतरी फळ आहे. मंगलाचरण हे सफल आहे, निष्फल नाहीये. काय फळ आहे तर निर्विघ्नतेने परिसमाप्ती हे एक फळ आहे,
आणि आपल्याला इच्छित जे आहे त्याची प्राप्ती होणं हे दुसरं फळ आहे. मंगलाचरणाचे प्रकार आहेत, त्या प्रकारांमध्ये आशीर्वादात्मक मंगलाचरण जे आहे त्या आशीर्वादात्मक मंगलाचरणाने आपल्या इच्छिताची प्राप्ती होते. हे मंगळाचं फळच आहे. म्हणजे फलदर्शन मंगलाचरणाच्या ठिकाणी असल्या कारणाने मंगलाचरण केलं पाहिजे. 2 आणि तिसरी गोष्ट सांगितली श्रुतीतच चेती, म्हणजे वेदाची आज्ञा आहे म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. म्हणून न्यायकोशामध्ये असं वर्णन आहे, मंगलम सफलम अविगीत शिष्टाचार विषयत्वात. मंगलाचरण हे सफल आहे आणि ते अविगीत शिष्टाचाराचा विषय असल्यामुळे. कारण न कुर्या निष्फलं कर्म, निष्फल कर्म कधीही माणसाने करू नये आणि शिष्ट तर ते करणारच नाहीत. उदाहरण दिलंय, जलताडनादेरपि निषिद्धत्वाद अपि. पाण्यावरती काठीचा घाव करून कुणीही पाणी दुभंगवू शकत नाही. म्हणजे पाण्यावरती काठीचा घाव करणं हे जसं निष्फल कार्य आहे तसं मंगलाचरण हे निष्फल कार्य नाही. का? कारण की शिष्टाचार विषयत्वात, शिष्टांनी ते केलेलं असल्यामुळे कोणताही शिष्ट मनुष्य निष्फल कर्म करणार नाही. आपल्याकडनं काही गोष्टी अशा असतात की त्यांचा काहीही आपल्याला उपयोग होत नाही, ना व्यवहारामध्ये ना पारमार्थिक क्रांतीमध्ये, उन्नतीमध्ये. परंतु महात्मे ज्या वेळेला एखादं कार्य करतात त्यावेळेला त्या कार्याला फळ हे निश्चितच असतं. बर, आता मंगलाचरण सफल आहे असं म्हटल्यानंतर या मंगलाचरणाच्या संबंधाने काही शंका निर्माण होतात. जे नास्तिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे, मंगलम अयुक्तम निष्फलम फल विशेष शून्यत्वात. नास्तिकांचं असं म्हणणं आहे मंगलाचरण करणं हे अयुक्त आहे. बघा काय असतं, 3 गोष्टी असतात. कोणतीही गोष्ट करत असताना ती युक्त असावी, 1 उपयुक्त असावी, 2 आणि सफल असावी, 3. युक्त म्हणजे योग्य असावी, उपयुक्त म्हणजे उपयोगी असावी आणि सफल असावी, तिला काहीतरी फल असावं. नास्तिकांनी सांगितलं की मंगलाचरण करणं हे अयुक्त आहे, निष्फल आहे, त्याला विशेष असं कोणतंही फळ नाहीये. त्याला आस्तिकांनी उत्तर दिलंय मंगलम सफलम, मंगलाचरण हे सफल आहे. का? अविगीत शिष्टाचार विषयत्वात, तो अविगीत शिष्टाचाराचा विषय आहे म्हणून. याचा अर्थ मंगलाचरणाचं काही ना काही फळ हे निश्चित आहे. ज्या ठिकाणी प्रबळ प्रतिबंध असतील त्या ठिकाणी मंगलाचरण आपलं फळ आपल्याला दाखवतं आणि ते आपण हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नतेने पार करण्याकरता आपल्याला सहकार्य करत असतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की मंगलाचरणाचे निश्चित आणि नेमकं फळ काय, कोणतं? तर उत्तर आपल्याला देता येईल, ग्रंथ समाप्ती होणं हेच मंगलाचरणाचं फळ आहे. दुसऱ्या फळाची कल्पना आपल्याला करता येणार नाही, कारण की फळ 2 प्रकारची, एक दृष्ट फल आणि एक अदृष्ट फल. दृष्ट फल म्हणजे काय? जे आपल्या डोळ्यांना प्रत्यक्षात दिसतं त्याला दृष्ट फल म्हणतात. आणि जे फळ आपल्याला डोळ्याला दिसत नाही त्याला अदृष्ट फल असं म्हणतात. उदाहरण, आपण देवाची पूजा केली तर या देवपूजेचे 2 फळ आहेत की नाही? एक दृष्ट फल आहे, एक अदृष्ट फल आहे. दृष्ट फल काय आहे? आत्ताच्या मितीला आपल्याला समाधान प्राप्त होणं हे देवपूजेचं दृष्ट फल आहे. आणि आपण जी देवपूजा केली आहे त्या देवपूजेच्या पुण्यस्वरूपामध्ये आपल्या मरणानंतर आपल्याला सद्गती प्राप्त होणं, स्वर्गाधिक लोकांची गती प्राप्त होणं
हे मंगलाचरणाचं अदृष्ट फल आहे. म्हणजे असे दोन प्रकारचे फल आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याप्रमाणे मंगलाचरणाचं दृष्ट फळ काय आहे, तर हाती घेतलेलं कार्य पूर्ण होणे किंवा आपण ज्या ग्रंथाचा विचार करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत त्या ग्रंथाची समाप्ती होणे हे या मंगलाचरणाचं दृष्ट फल आहे. आणि असं दृष्ट फल समोर असताना स्वर्गादी प्राप्तिरूप अदृष्ट फलाची कल्पना करणं हे अनुचित ठरतं. म्हणून मंगलाचरणाचं प्रमुख फळ जर काही असेल तर ग्रंथ समाप्ती असे आहे. प्रारब्धम मे कर्म निर्विघ्नम परिसमाप्यताम. हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नतेने पार पडावं अशी प्रायः स्वाभाविक प्रत्येकाची इच्छा आपल्याला पाहायला मिळते. म्हणून बघा आपण दोन विधिवाक्य आपल्याला पाहायला मिळतात. एक, स्वर्ग कामो यजेत, अर्थात ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याला स्वर्ग प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे त्याने यज्ञ करावा. म्हणजे काय, जोपर्यंत स्वर्गाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो यज्ञ सफळ झाला असं आपल्याला म्हणता येत नाही. मग स्वर्गादी फलाच्या प्राप्तीने त्या यज्ञाची सफलता आहे. जसं स्वर्ग कामो यजेत या शब्दामुळे स्वर्गाच्या प्राप्तीने यज्ञाची सफलता आपण मानली, त्याप्रमाणे वेदाने आपल्याला सांगितलंय समाप्ती कामो मंगलम आचरेत. या वाक्यामध्ये समाप्ती हे फळ सांगितलेलं आहे. म्हणून हाती घेतलेलं कर्म निर्विघ्नतेने परिसमाप्त होणं हेच मंगळाचं फळ आहे. आता यावरती सुद्धा एक प्रश्न असा निर्माण होतो पूर्व पक्षाने की निर्विघ्नता म्हणजे आपल्या कार्यात येणारी विघ्न बाजूला होणं किंवा ग्रंथ समाप्ती यामध्ये जर मंगलाचरण हे कारणीभूत असेल तर मंगलाचरण जरूर करावं. पण एक निर्विघ्नता आणि दोन ग्रंथ समाप्ती यापैकी एकाही विषयी मंगलाचरणाची उपयुक्तता अर्थात कार्यकारण भाव हा सिद्ध होत नाही. का बाबा, कारण असं आहे, अन्वय सहचर, व्यतिरेक सहचर, अन्वय व्यभिचार आणि व्यतिरेक व्यभिचार असे 4 प्रकार आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. हे थोडंसं आपण लक्षात घ्या, जरूर आवश्यक आहे. किंबहुना ही शास्त्रीय परिभाषा ज्या वेळेला आपल्याला लक्षात येईल त्यावेळेला पुढची प्रवचनं आपल्याला सोपी जातील. मी तर संयोजकांना विनंती करेन की आपण आपल्या प्रश्न मंजुषेमध्ये अशा शास्त्रीय पारिभाषिक शब्दांच्या देखील प्रश्न आपण विचारावेत. पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात अन्वय सहचार. अन्वय सहचार म्हणजे काय, कारण सत्वे कार्य सत्वम अन्वय सहचार. अर्थात कारण असेल तर कार्याची उत्पत्ती, याला अन्वय सहचार असं म्हणतात. उदाहरणार्थ, माती असेल, कुंभार असेल, दंडचक्र असतील तर कार्यरूप घटाची निर्मिती होणं याला अन्वय सहचार असं म्हणतात. कारण असेल तर कार्य असणे, अन्वय सहचार. आता दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात व्यतिरेक सहचार. म्हणजे कारणाभावे कार्याभावः व्यतिरेक सहचारः. कारण नसेल तर कार्यही नसणे याला व्यतिरेक सहचार म्हणतात. उदाहरणार्थ, माती नाही, कुंभार नाही, दंडचक्र नाही आणि असे हे कारण नसल्यामुळे घटरूपी कार्यही नाही, त्यावेळेला त्याला व्यतिरेक सहचार म्हणतात. म्हणजे कारण असताना कार्य असणे हा अन्वय सहचार आहे, कारण नसताना कार्य नसणे याला व्यतिरेक सहचार म्हणतात. आता तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतात अन्वय व्यभिचार. म्हणजे काय, कारण सत्वे कार्याभावः अन्वय व्यभिचारः.
याचा अर्थ असा आहे की कारण आहे पण कार्य नाही, याला म्हणतात अन्वय व्यभिचार. उदाहरणार्थ मातीही आहे, कुंभारही आहे, त्या कुंभाराकडे दंडचक्रही आहे, पण असं असताना सुद्धा घटरूप कार्य निर्माण झालं नाही, अशी जर स्थिती असेल, कारण आहे परंतु कार्य नाही, त्याला म्हणतात अन्वय व्यभिचार. आणि चौथा प्रकार आहे, त्याला म्हणतात कारणाभावे कार्यसत्वम व्यतिरेक व्यभिचार. म्हणजे कारण नसतानाही कार्य असणे, त्याला व्यतिरेक व्यभिचार म्हणतात. असे एकंदरीत 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात शास्त्रकारांनी सांगितलेले. मग पूर्व पक्षकार असं म्हणतात, जर निर्विघ्नता किंवा ग्रंथ समाप्ती हे मंगलाचरणाचं फळ असेल, तर जिथे जिथे मंगलाचरण आहे तिथे तिथे ग्रंथ समाप्ती अशा स्वरूपाचा अन्वय सहचार दिसावा, आणि जिथे जिथे मंगलाचरण नाही तिथे तिथे त्या त्या ग्रंथाची अपूर्णता राहते असा व्यतिरेक सहचार देखील आपल्याला दिसावा. म्हणजे जिथे जिथे ग्रंथच्या आरंभी मंगलाचरण केलेले आहे तो ग्रंथ पूर्ण झालेला असावा असं दिसावं एक, आणि ज्या ज्या ठिकाणी ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण केलेलं नाहीये त्या त्या ठिकाणी त्या ग्रंथाची परिसमाप्ती दिसू नये असंही आपल्याला दिसावं. असं अन्वय सहचार आणि व्यतिरेक सहचाराचं दर्शन व्हावं. परंतु अनुभव मात्र असा आहे की अन्वय व्यभिचार आणि व्यतिरेक व्यभिचार म्हणजे मंगलाचरण काही ठिकाणी केलेलं आहे, पण असं असताना हे त्या ठिकाणी ग्रंथाची समाप्ती झालेली नाही, हा अन्वय व्यभिचार आहे. आणि काही ठिकाणी असे मंगलाचरण केलंच नाही परंतु ग्रंथाची परिसमाप्ती झालेली आहे, त्याला म्हणतात व्यतिरेक व्यभिचार. हे 2 आपल्याला पाहायला मिळतात. हे कुठे पाहायला मिळतं, तर याच्याकरता उदाहरण म्हणून मी आपणास वेगवेगळ्या क्षेत्रातली शास्त्रातली काही चिंतन आपणासमोर मी ठेवतो. पहिलं चिंतन साहित्यशास्त्रामधलं मी आपणासमोर असं ठेवतो. साहित्यशास्त्रामध्ये एक बाणभट्ट नावाचे फार मोठे कवी होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी कादंबरी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर या बाणभट्टांचं वैशिष्ट्य असं की कादंबरी हे जे काव्य आहे ज्यांनी पाहिलं असेल ते गद्य काव्य आहे. वस्तुतः आपण जर पाहिलं तर एखादी गोष्ट आपल्याला सरळ सरळ गद्यात सांगायची म्हटली तर ती सोपी जाईल की तीच गोष्ट छंदोबद्ध करून सांगायचं म्हटल्यानंतर आपल्याला सोपं वाटेल. सामान्य मनुष्य निश्चितपणे आपल्याला सांगेल की सरळ गद्यात बोलणं हे सोपं आहे, पद्यात बोलणं हे कठीण आहे. परंतु साहित्यशास्त्राने मात्र असा नियम दिलाय, गद्यम कवीनाम निकषम वदंती. गद्यामध्ये रसभरित वर्णन करणं हा कवींचा निकष आहे, ती त्यांची कसोटी आहे. आणि अशा गद्यामध्ये नवरसभरित वर्णन सर्वात प्रथम बाणभट्टांनी करून दाखवलंय. म्हणून जसं व्यास नारायणांच्या संबंधाने एक वर्णन आपल्याला पाहायला मिळतं, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम किंवा जगत्त्रयम. जगामध्ये जेवढं ज्ञान आहे तेवढं सर्व ज्ञान हे व्यासांचं उच्छिष्ट आहे. त्याप्रमाणे साहित्यशास्त्रामध्ये एकाच ग्रंथामुळे बाणभट्टांना इतकी प्रतिष्ठा प्राप्त झाली की त्या बाणभट्टांच्या विषयी असं वर्णन आलंय, बाणोच्छिष्टम जगत सर्वम. सर्व जगत हे बाणभट्टांचं उच्छिष्ट आहे. विचार करा काय पात्रतेचा हा ग्रंथ असेल. परंतु या ग्रंथाचा विचार करत असताना बाणभट्टांनी मंगलाचरण केलेलं आहे. जयंती बाणासुर मौली लालिता हा इथनं आरंभ आहे. मंगलाचरण आहे की नाही, कादंबरीच्या आरंभी आहे. परंतु कादंबरी हा ग्रंथ बाणभट्टांकडनं पूर्ण झाला का, झाला नाही. जर ग्रंथाच्या आरंभी बाणभट्टांनी मंगलाचरण केलेलं आहे
तर मंगलाचरणाचं फळ ग्रंथ समाप्ती, कार्य समाप्ती, तर त्यांच्याकडनं ग्रंथाची परिसमाप्ती व्हायला पाहिजे होती, परंतु ती ग्रंथाची परिसमाप्ती बाणभट्टांकडनं झाली नाही. बाणभट्टांचे चिरंजीव पुलिन भट्ट यांनी कादंबरीचा उत्तरार्ध पुढे लिखाण केल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मंगलाचरण केलं आहे, परंतु मंगलाचरणाचं फळ ग्रंथ समाप्ती हे मात्र पाहायला मिळत नाही. एक म्हणजे अन्वय व्यभिचार या ठिकाणी झाला. दुसरी गोष्ट, दुसरं उदाहरण मी आपणास सांगतो. तत्वज्ञानामधलं ग्रंथ पंचदशी नावाचा ग्रंथ विद्यारण्य स्वामींनी या ग्रंथाच्या रचनेचा आरंभ केला. आरंभाला आपण बघा मंगलाचरण केलेलं आहे, परंतु असं असताना सुद्धा पंचदशी ग्रंथ विद्यारण्य स्वामींकडनं पूर्ण झाला नाही. त्यांच्या शिष्याने या ग्रंथाची परिपूर्ती केली. म्हणजे याही ठिकाणी ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण आहे, परंतु ग्रंथ समाप्ती रूप कार्य मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणजे अन्वय व्यभिचाराचंच दर्शन आहे. कारण असताना हे कार्य नसणे याला अन्वय व्यभिचार म्हणतात. तिसरं उदाहरण मी आपल्याला संत वाङ्मयातील सांगतो. संत श्रेष्ठ श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी जसं रामायण घडलं तसं रामायण आपण लिखाण करावं असा विचार केला. अनेक रामायण एकत्र केली आणि त्या रामायणांचा अभ्यास करून चिंतन करून मारुतीरायांना साक्षी ठेवून भावार्थ रामायणाच्या लिखाणाचा आरंभ केला. असा आहे, श्रीमद भागवत कथा असेल तर आपल्याला काही निर्बंध नाहीयेत, परंतु रामकथा जर आपल्याला करायची असेल तर त्याकरता निर्बंध असं सांगितलं आहे, रामकथेच्या आरंभी व्यासपीठावरती एक स्वतंत्र आसन ठेवावं आणि त्या आसनावरती श्री मारुतीरायांचा मूर्ती म्हणा, फोटो म्हणा ठेवून त्या फोटोची, मूर्तीची पूजा करावी आणि कथेच्या आरंभी मारुतीरायांना आवाहन करावं, या मारुतीराया आपण कथा श्रवण करण्याकरता. कारण की मारुतीरायांचं वैशिष्ट्यच असं आहे, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम रामायण महामाला रत्नम वंदे नीलात्मजम. ज्या ज्या ठिकाणी रामरायाची कथा आहे त्या त्या ठिकाणी मारुतीराय हात जोडून ती कथा ऐकत असतात. रामरायाचं राज्य पूर्ण झालं. 11,000 वर्षापर्यंत रामरायाने राज्य केलं आणि ज्या वेळेला रामराय अयोध्येच्या सर्व प्रजागणांसमवेत साकेत धामी जाण्याकरता निघाले, त्याला मारुतीरायांना म्हणाले, मारुतीराया चला तुम्ही माझ्यासोबत. मारुतीराय म्हणाले, रामा तुम्ही जा, मी येणार नाही. मारुतीरायांना रामरायाने प्रश्न विचारला, मग काय करणार काय? मारुतीरायाने सांगितलं, मी राम भक्तीचा प्रचार प्रसार करीन आणि या पृथ्वी तलावरती जिथे जिथे रामकथा चालू असेल त्या त्या ठिकाणी ती रामकथा मी श्रवण करण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित असेन. किंबहुना या पृथ्वी तलावरती एक जरी व्यक्ती रामकथा करणारा शिल्लक असेल, रामकथा करत असेल, तोपर्यंत मी या पृथ्वी तलावर राहील. ज्या वेळेला या पृथ्वी तलावरनं रामकथा पूर्ण बंद होईल त्यावेळेला मी येईन. आणि म्हणून जिथे जिथे रामकथा आहे तिथे तिथे मारुतीराय असतात. आपल्यासारखा सामान्य वक्ता असेल तर मारुतीरायांची मूर्ती, मारुतीरायांचा फोटो ठेवून तिथे आवाहन, मग त्यानंतर त्यांना निरोप देणं वगैरे. परंतु शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांसारखा वक्ता ज्या वेळेला असेल, मला विचारायचंय त्या वेळेला फोटोची किंवा मूर्तीची आवश्यकता आहे काय? नाथ महाराजांनी मारुतीरायांचं ध्यान करून आवाहन केल्याबरोबर प्रत्यक्ष मारुतीराय त्या ठिकाणी येऊन बसत आणि मारुतीरायांच्या साक्षीने शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी ही रामकथा व्यक्त करावी, अशा पद्धतीचं ते भावार्थ रामायण. या भावार्थ रामायणाच्या आरंभी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी स्मार्त परंपरेला अनुसरून इष्टदेवतेचं, गुरुदेवतेचं, गणपती बाप्पाचं,
सरस्वती मातेचं, कुलदेवतेचं सर्वांचं मंगलाचरण केलं आहे. पण असं असताना सुद्धा मंगलाचरण करूनही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांकडनं मात्र भावार्थ रामायण या ग्रंथाची सांगता झाली नाही. लिखाण पूर्ण त्यांचं झालं नाही. नाथ महाराजांना आपल्या गावबा नावाच्या शिष्याकडनं ते पूर्ण करून घ्यावं लागलं. थोडा विचार करा. आपला अधिकार वेगळा, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अधिकार वेगळा. नाथ महाराजांनी समाधी घेतली आणि नंतर गावबांनी तो ग्रंथ पूर्ण केला. वस्तुतः जर आपण पाहिलं तर आपण काळाच्या अधीन आहोत. आपण एखादं कार्य हाती घेतलंय आणि मध्येच आपलं मरण उपस्थित झालं तर आपल्याला असं म्हणता येत नाही की मरणात थांब, माझं एवढं कार्य पूर्ण होऊ दे, नंतर मला घेऊन जा, असं आपल्याला मरणाला म्हणता येत नाही. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसारख्या महापुरुषांचा जर आपण विचार केला तर अशी महात्मे मरणाच्या अधीन नसतात, मरण या महात्म्यांच्या अधीन असतं. आपल्याला केव्हा मरण स्वीकारायचं आहे ते या महापुरुषांच्या अधीन असतं. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की नाथ महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली आणि आता त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्याच वेळेला पैठण गावामध्ये एका मुलीचा विवाह होऊन ती मुलगी पहिल्यांदाच माहेरी आलेली होती. आता पुन्हा सासरी जाण्याकरता सर्व आपले सामानाची आवरासावर केली आहे, दाराच्या बाहेर आली आणि आता निघायचंच एवढ्यामध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा ही दारातनं जायला लागली. त्यावेळेला शेवटी आईचं अंतःकरण असतं आणि ती म्हणाली की या मेल्याला काही आत्ताच मरायचं होतं काय, माझ्या मुलीला अपशकुन झाला. हे ऐकलं आणि शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज तिरडीवरती उठून बसले. त्यांनी त्या माऊलीला सांगितलं, माझं जाणं काही महत्वाचं नाहीये, परंतु तुमच्या मुलीला अपशकुन होऊ नये याकरता मी जाईन नंतर केव्हा तरी, पण तुम्ही मात्र तुमच्या मुलीला सासरी वाटी लावा, काळजी करू नका, तुम्हाला अपशकुन नाही. म्हणून पुन्हा घरी परत आले. त्यानंतर दुसऱ्या वेळेला पुन्हा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली, अंत्ययात्रेला निघाले. त्यावेळेला 4 जणांनी खांद्यावर घेऊन निघाले. त्या अंत्ययात्रेमध्ये जे सहभागी झाले होते त्यांच्यामध्ये कुजबूज झाली. आयुष्यभर आपल्या जातीचा तिरस्कार केला, सर्व बहुजन समाजाला नाथ महाराजांनी जवळ केलं, सर्वांना प्रेम दिलं, पण शेवटी कुणाच्या खांद्यावर जावं लागलं. नाथ महाराजांनी ही कुजबूज ऐकली, पुन्हा उठून बसले आणि घरी परत आले. आता म्हणाले, आता मी कुणाच्या खांद्यावरही जाणार नाही, आता मी पायी जाईन. आणि म्हणून तिसऱ्या वेळेला फाल्गुन शुद्ध षष्ठी या दिवशी, फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज हे स्वतःच्या पायाने चालत गोदावरी मध्ये त्यांनी जलसमाधी घेतल्याचं वर्णन आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय, मंगलाचरण केलंय आणि मरण जवळ आलं म्हणून नाविलाजाने ग्रंथ अपुरा ठेवावा लागला, अशी गोष्ट शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या संबंधामध्ये नाही. मरण त्यांच्या हातामध्ये आहे. केव्हा मरायचं हे त्यांनी ठरवावं आणि ज्या दिवशी त्यांनी ठरवले त्या दिवशी घटना व्हावी, अशी या महापुरुषांच्या अधिकार पात्रता. किंबहुना आपण परमपूज्य स्वामीजींचाही जर विचार केला तर स्वामीजींनी देखील मला कोणत्या दिवशी हा देह पंचतत्वात विलीन करायचा आहे हे पहिले ठरवून मग त्यानुसार देह विलीन केलेला आहे की नाही. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य आहे की सत्पुरुषांच्या हाती मरण असतं. मग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी जर विचार केला असता
की नाही, भावार्थ रामायण पूर्ण करायचं आणि नंतरच आपल्याला इहलोकीची यात्रा संपवायची, तर ते शक्य नव्हतं का? निश्चितपणे शक्य होतं. या महापुरुषांचा अधिकार एवढा आहे की यमाचं नाव आपण घेतलं तर आपण थरथर कापतो, पण या महापुरुषांचं नाव घेतलं ते यम थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ, असं वर्णन आहे. अशी स्थिती असताना जर नाथ महाराजांचं भावार्थ रामायण नाथ महाराजांकडनं पूर्ण झालं नाही, ते त्यांचा असलेला कृपांकित शिष्य अक्षरशत्रू गावबा याच्याकडून पूर्ण झालं, तर आपल्याला काय लक्षात घेता येतं की मंगलाचरण आहे, परंतु ग्रंथ समाप्ती रूप त्याचं फळ कार्य मात्र नाही, अन्वय व्यभिचार या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे, हे 3 उदाहरणं मी आपणास सांगितले. आता याच्या उलट एक उदाहरण सांगतो, व्यतिरेक व्यभिचाराचं उदाहरण. व्यतिरेक व्यभिचार म्हणजे काय? कारण नसतानाही कार्य असणे, याला व्यतिरेक व्यभिचार असं म्हणतात. एक किरणावली नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं असं वर्णन करतात की मंगलाचरणच त्या ग्रंथामध्ये नाहीये. आता त्या ग्रंथाचा कर्ता कोण आहे तेही माहिती नाहीये आणि तो ग्रंथ मी पाहिलेलाही नाहीये, परंतु परंपरेने मात्र सांगत आले आहेत म्हणून मी सांगतोय की मंगलाचरण नाही, परंतु कार्य मात्र पूर्ण झालंय. म्हणजे या ठिकाणी व्यतिरेक व्यभिचाराचं दर्शन आहे. बऱ्याच वेळेला आपल्याही आयुष्यामध्ये असं होतं हो की एखादी गोष्ट आपण हाती घेत असताना आपण ती गोष्ट पूर्ण व्हावी याकरता देवाची प्रार्थना करतो, पूजा अर्चा करतो, अनेक गोष्टी करतो, पण तरी देखील ते कार्य मात्र पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि काही वेळेला असं असतं, मनुष्य मुहूर्ताचा विचार करत नाही, काही पूजा अर्चा करत नाही, देवाची प्रार्थना करत नाही, पण तरी सुद्धा त्या माणसांची कार्य मात्र पूर्ण होतात, तडीस लागतात. असा अन्वय व्यभिचार आणि व्यतिरेक व्यभिचार आपल्याही जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो. आणि असं झाल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण होतो, किंवा आपण केलेली प्रार्थना काय उपयोगाची? मंगलाचरण करणं म्हणजे काय आहे? तर त्या देवाची प्रार्थनाच करणं आहे की हे हाती घेतलेलं कार्य हे निर्विघ्नतेने पार पडावं. आणि जर ते पार पडत नसेल तर मंगलाचरण करणं आणि ग्रंथ समाप्ती होणं, कार्य समाप्ती होणं यामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यकारण भाव संबंध नाही, असंच आपल्याला मानावं लागेल. 3 उदाहरणं आपण अशी पाहिली की मंगलाचरण केले परंतु कार्य समाप्ती नाही, आणि एक उदाहरण आपण असं पाहिलं मंगलाचरण नाही परंतु कार्याची समाप्ती मात्र झालेली आहे. मग असं जर असेल तर मंगलाचरण आणि ग्रंथ समाप्ती याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतो. तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येईल. जिथे मंगलाचरण आहे पण समाप्ती नाही, त्या विषयी असं सांगतात, यत्र सत्यपि मंगले समाप्तीर न दृश्यते तत्र बलवत्तरो विघ्नो विघ्न प्राचुर्यम वा बोध्यम. म्हणजे ज्या ठिकाणी मंगलाचरण केलाय पण तरी देखील कार्याची किंवा ग्रंथाची परिसमाप्ती दिसत नाही, त्या ठिकाणी बलवत्तर विघ्न, प्रबल विघ्न किंवा विघ्नाचं प्राचुर्य समजावं. मंगलाचरण केलं पण ग्रंथ समाप्ती झाली नाही. का झाली नाही? कारण मंगलाचरण योग्य झालं नाही. म्हणजे ज्या प्रचुर मात्रेमध्ये विघ्न आहेत त्या प्रचुर मात्रेत मंगलाचरण घडलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, विघ्न हे बलवान आहेत की नाहीत हे महत्वाचं नाहीये. आपण जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न तितका बळकट आहे की नाही ते महत्वाचं आहे. जर प्रयत्न बळकट होत गेला तर विघ्न हे अप्रबल होत जातात, आणि मानवी प्रयत्न हे ज्या वेळेला अप्रबल होत जातात त्यावेळेला विघ्न हे प्रबल होत जात असतात. म्हणून आपल्याला साधारणतः या कल्पना असते की या कार्यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात, किती अडचणी येऊ शकतात,
त्या अडचणींची ताकद किती आहे. माणसाने प्रयत्न करताना जेवढी अडचणींची ताकद आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न जर केले तर ते विघ्न बाजूला होत असतात. मग ज्या ठिकाणी मंगलाचरण केलंय पण ग्रंथ समाप्ती मात्र नाहीये, त्याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी ज्या प्रचुर मात्रेत विघ्न आहेत त्या प्रचुर मात्रेत मंगलाचरण घडलं नाही, बलवत्तर मंगलाचरण घडलं नाही. त्यामुळे मंगलाचरण झालं अप्रबल आणि विघ्न झाले प्रबल, म्हणून मंगलाचरण करूनही ते कार्य पूर्ण झालं नाही. विघ्नाचा आधिक्य आहे. आणि असं आहे, जेवढं विघ्नाचं आधिक्य असेल मंगलाचरण देखील तेवढंच प्रबळ पाहिजे. म्हणून एक संस्कृत मध्ये नियम आहे, यादृशो यक्षः तादृशो बलिही. जसा यक्ष आहे तसा बली दिला गेला पाहिजे. ठीक. त्यानंतर मंगलाचरण करूनही कार्य पूर्ण झालं नाही. का झालं नाही? प्रागजन्मीय अदृष्ट प्रतिकूल आलं. पूर्वजन्मामध्ये केलेलं जे काही पाप आहे ते प्रबळ पाप आडवं आलं आणि त्याच्यामुळे मंगलाचरण करूनही कार्याची अपूर्णता झाली. अजून आपल्याला सांगता येत, बलवत्तर विघ्न आलं तरी देखील मंगलाचरण करून कार्य सफळ होत नाही. बलवत्तर विघ्न हे कसं आहे? दोन प्रकारचं आहे. बलवत्तर विघ्न म्हणजे दोष दोन प्रकारचे, प्रबळ आणि अप्रबळ. प्रबळ दोष दोन प्रकार. प्रबळ दोष म्हणजे काय? प्रारब्ध भोगामध्ये आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक या संकटांमुळे निर्माण झालेला प्रतिबंध याला प्रबल दोष असं म्हणा. काही संकट अशी असतात ती अपरिहार्य संकट असतात, अटळ असतात. इच्छा जरी नसली तरी सुद्धा त्या त्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात, असे काही असतात. म्हणून पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये तृप्तिदीप प्रकरणामध्ये 3 प्रकारच्या प्रारब्धांचा विचार मांडलेला आहे. इच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध असे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे इच्छा प्रारब्ध, म्हणजे स्वतःची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे ते कार्य होणं, त्याप्रमाणे आपल्याला सर्व करता येणं, याला म्हणतात इच्छा प्रारब्ध. दुसरा प्रारब्धाचा प्रकार आहे त्याला म्हणतात परेच्छा प्रारब्ध. आपली इच्छा नाहीये परंतु दुसऱ्याची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागणं, याला म्हणतात परेच्छा प्रारब्ध. आणि तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतात अनिच्छा प्रारब्ध, म्हणजे आपली इच्छा नसतानाही जे नकोय तेच आपल्याला वागावं लागणं, त्याला म्हणतात अनिच्छा प्रारब्ध. आता सुख मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. दुःख मिळावं असं कुणाला तरी वाटतं का? वाटत नाही. सुख मिळावं आणि ही इच्छा असून सुख मिळालं, इच्छा प्रारब्ध आहे. त्यानंतर सुखच मिळायचंय परंतु किती मिळायचंय हे आपल्यावर आधारित न राहता दुसऱ्याच्या इच्छेवर आधारित राहणं, याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात. उदाहरणार्थ, एखादा नोकर आहे, महिनाभर काम करतोय, त्याची अपेक्षा आहे आपल्याला 50,000 महिनाभराचं मानधन मिळावं, पगार मिळावा. पण मालक 50,000 देईल त्याची शाश्वती आहे का? किती पगार द्यायचा हे त्या मालकावरती आधारित आहे. मालकाने 25,000 पगार दिला तर याने महिनाभर काम करून इच्छा 50,000ची असताना 25,000च मिळणे हे त्याचं परेच्छा प्रारब्ध आहे. आणि अनिच्छा प्रारब्ध आहे, कामही केलं आहे, पगार देखील 25,000 मिळणार हेही माहिती आहे, परंतु मालकाने सांगितलं की या महिन्यामध्ये मी तुला पगार देऊ शकत नाही, हा पगार तुला पुढच्या महिन्यामध्ये मिळेल. आता इच्छा तर आहे की या महिन्यात मिळावा, नाही 50 मिळालं तर 25 तरी मिळावा,
परंतु मालकाने देतच नाही म्हटल्यानंतर तसंच राहावं लागलं. हे अनिच्छा प्रारब्ध आहे. अनिच्छा प्रारब्ध असं आहे की ते टाळता येत नाही, अपरिहार्य आहे, तीव्र प्रारब्ध. उदाहरण याकरता दिलेलं आहे, अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्येरन नल राम युधिष्ठिराः. जे निश्चितपणे होणारच आहेत अशांचा प्रतिकार जर आपल्याला करता आला असता तर नलराजा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र, धर्मराज युधिष्ठिर यांच्यासारखे ज्ञानी, समर्थ, दूरदर्शी राजे हे अनर्थात सापडले असते का? नाही. रामरायाचा आपण विचार केला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आहे, परंतु ज्ञानोबरायांनी स्पष्ट रीतीने वर्णन केलेलं आहे, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. परी याचा गवारा सादर. रामरायाला देखील वनवास भोगावा लागला. दशरथ राजांचा मृत्यू रामरायाच्या वियोगाने झाला. रावणासारखा बलवान परंतु क्षयाला प्राप्त झाला. जगज्जननी सीतामाई, परंतु तिला देखील वियोग घडला. हा सगळा कशाचा परिणाम आहे? हा केवळ कर्माचा परिणाम आहे. याला अनिच्छा प्रारब्ध असं म्हणतात आणि हे अटळ प्रारब्ध आहे, प्रबल दोष आहे. या श्लोकामध्ये पंचदशीच्या आपण 3 सत्पुरुषांचा उल्लेख पाहिला. ज्या सर्वांना आपण ज्या कृत्यात प्रवृत्त होत आहोत ते संकटाचं माहेर घर आहे हे समजण्या इतकं ज्ञान होतं, परंतु दैवयोगामुळे त्याचा उपयोग झाला नाही. तात्पर्य काय? दैवगती ही अनुल्लंघनीय आहे. नलराजा आणि धर्मराज युधिष्ठिर हे द्यूतामुळे अनर्थामध्ये सापडले. द्यूत खेळू नये हे यांना माहिती नव्हतं, काय कळत होतं. रामराय सुवर्ण मृग लोभाने विपत्तीमध्ये सापडले. संकटे टळले का? टळले नाहीत. यामुळे भोग देणार प्रारब्ध संपलं की ग्रंथकाराला ग्रंथाच्या आरंभी नमन करून मंगलाचरण करूनही मरण येऊ शकतं, असा प्रबळ दोष निर्माण झाला, प्रारब्धाची क्षीणता निर्माण झाली की मग मात्र मंगलाचरण करूनही ग्रंथाची परिसमाप्ती नाही. हा एक प्रकार आहे. आणि दुसरा अप्रबळ दोषांचा प्रकार आहे. वाचा दोष आहे, अनवधानता आहे, हस्तदोष आहे, किरकोळ आधिव्याधी आहे. त्यानंतर काही गोष्टी बोलत असताना, लिखाण करत असताना स्मरणातून जातात, बुद्धी साथ देत नाही, प्रज्ञेचा विकास घडत नाही. असे जे काही दोष आहेत त्याला म्हणतात अप्रबल दोष. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, वरती सांगितल्याप्रमाणे प्रबळ दोष जर असतील तर मंगलाचरण करूनही ग्रंथाची निर्विघ्नतेने परिसमाप्ती होत नाही. पण अप्रबळ दोष जर असतील तर मंगलाचरण केल्याने ते नष्ट पाहून बुद्धीचा, प्रज्ञेचा विकास घडतो. आणि असं असल्यामुळे मंगलाचरण करणं हे गरजेचं आहे, युक्त आहे, उपयुक्तही आहे आणि सफलही आहे. म्हणून मंगलाचरण आपण केलं पाहिजे. आपण मंगलाचरणाचा एवढा विषय जो विचारात घेत आहोत त्याचं कारण असंही आहे, कारण की आपलाही ग्रंथ हा निर्विघ्नतेने परिसमाप्त झाला पाहिजे. अभंग ज्ञानेश्वरीचं आपलं चिंतन त्याला किती कालावधी लागेल आज निश्चित सांगता येत नाही, परंतु त्या चिंतना कडे प्रवृत्त होत असताना आपलेही विघ्न गेली पाहिजे. आपला वाचा दोष, आपली अनवधानता, आपले हस्तदोष, किरकोळ आधिव्याधी, स्मरण शक्तीचा अभाव इत्यादी सगळ्या गोष्टी निवृत्त होऊन बुद्धीचा, प्रज्ञेचा विकास व्हावा यासाठी म्हणून आपणही हे मंगलाचरण केलं पाहिजे. असो,
आता म्हणजे आतापर्यंत आपण जो विचार केला तो विचार असा झाला की मंगलाचरण करूनही कार्य का सफळ झालं नाही, तर त्याचा विचार करत असताना प्रागजन्मीय अदृष्टाचा आपण एक संबंध पाहिला. त्यानंतर विघ्नाचं आधिक्य पाहिलं. ज्या मात्रेमध्ये विघ्न आहेत त्या मात्रेत मंगलाचरण न घडणं हे एक कारण पाहिलं. त्याबरोबर प्रबळ दोष, प्रारब्ध दोष, त्यामुळे विघ्न निर्माण होणे, मंगलाचरण करूनही कार्य समाप्ती न होणे हे पाहिलं. आणि प्रबळ दोष असतील तर मंगलाचरण केल्याने कार्याची चांगलता होते हा विचार आपण पाहिला. यातील दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे की ज्या ठिकाणी मंगलाचरण नाही परंतु कार्य मात्र पूर्ण होतं, मग अशा ठिकाणी मंगलाचरण नसताना हे कार्य पूर्ण कसं झालं याचा विचार जो आपल्याला करायचा आहे हा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत. आत्ताच हे वाङ्मयीन पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.